जातीपातीच्या राजकारणाने अतिशय गलिच्छ पातळी गाठली. यामुळे आमच्यासारख्या माणसाला कधी कधी वाटतं की राजकारणात राहावं की न राहावं. मधल्या काळात सर्वच क्षेत्रात आपलं वजन कमी झालं होतं, पण येणारा काळ आपला आहे असं म्हणत माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी एकीकडे जातीपातीच्या राजकारणाबद्दल नाराजी व्यक्त केली, तर दुसऱ्या बाजूला त्यांनी मंत्रिमंडळात कमबॅक करण्याचे संकेत सुद्धा दिले. त्यांच्या या वक्तव्याची सध्या चर्चा होतीये, पण त्याहून अधिक चर्चा रंगलीये ती मंत्री पंकजा मुंडे यांच्या वक्तव्याची. आता कंटाळा आलाय, राजकारणातून रिटायर व्हावं असं वाटतंय. जसं समृद्धी महामार्गावरती एक्झिट असतो, तसा माझ्या राजकारणातही एक्झिट असेल असं म्हणत पंकजा मुंडेंनी आपल्या राजकीय निवृत्तीचे संकेत दिले का, असा प्रश्न आता चर्चेला जातोय. पण त्यांनी हे असं वक्तव्य आत्ताच का केलं, राजकीय निवृत्ती त्यांना का घ्यावीशी वाटते, त्याची 4 महत्वाची कारणं आपण या व्हिडिओतून समजून घेऊया. नमस्कार, मी गीतांजली आणि आपण पाहत आहात दे दणका. मंडळी, 2 दिवसांपूर्वी मंत्री पंकजा मुंडेंनी काही कार्यक्रमानिमित्त परळीला जात असताना बीड परळी महामार्गावरून प्रवास केला. या रस्त्याच्या दुरावस्थेबद्दल बोलताना त्या एका भाषणात म्हणाल्या की या रस्त्यावर खडखडत आले आणि पीएला म्हणाले की आता कंटाळा आलाय, राजकारणातून रिटायर व्हावं असं वाटतंय. पण सभेच्या ठिकाणी आल्यानंतर नागरिकांचा आणि कार्यकर्त्यांचा उत्साह पाहून आपल्याला नव्याने प्रेरणा मिळते, अशा शब्दात पंकजा मुंडेंनी भावनिक वक्तव्य केलं. पण हे वक्तव्य केवळ परळी महामार्गाच्या दुरावस्थेबद्दल होतं का, की मग पंकजा मुंडेंना इतरही काही कारणांमुळे राजकीय संन्यास घ्यावासा वाटतोय, अशी चर्चा नंतर सुरू झाली. त्यांनी आपल्या भाषणात आणखी काही अशीही वक्तव्य केली की ज्यामुळे आपल्याच पक्षीय राजकारणावर, नेत्यांवर किंवा सध्याच्या विचित्र राजकारणावर नाराजी असल्याचंही बोललं जात आहे. अर्थात त्यांचा नाराजीचा सूर काही आजच उमटला नाहीये, तर वडील गोपीनाथ मुंडेंचं निधन झाल्यापासून त्या राजकारणात एकाकी पडल्याची चर्चा आहे. 2014च्या काळात ज्यांच्याकडे महाराष्ट्राच्या पहिला महिला मुख्यमंत्री म्हणून पाहिलं जात होतं, मास लीडर अशी ज्यांची ओळख आहे, आज त्याच पंकजा मुंडे राजकीय निवृत्तीची भाषा का करताय, याची काही कारणं आपल्याला समजून घ्यावी लागतील. तर पहिलं महत्वाचं कारण म्हणजे सध्याच्या राजकारणाची घसरलेली पातळी किंवा भाजप पक्षाकडून ज्या पद्धतीचं राजकारण केलं जातंय ते राजकारण कदाचित पंकजा मुंडेंना पटत नसावं. महाराष्ट्राला ज्या राजकीय संस्कृतीचा वारसा होता, तो वारसा भाजपाने पायदळी तुडवल्याची भावना जशी नागरिकांमध्ये आहे, तशीच भावना भाजपामधीलच काही संवेदनशील नेत्यांच्या मनात देखील आहे. गेल्या काही वर्षात महाराष्ट्राच्या राजकारणाचं स्वरूप इतकं वेगानं आणि इतकं विकृत पद्धतीनं बदलत गेलं की निष्ठा, तत्व आणि विचारांना पूर्णपणे बाजूला सारण्यात आलंय. ज्या राजकारणात एकेकाळी विचारांची लढाई लढली जायची, तिथे आता केवळ सत्तेची गणित मांडले जात आहे. कालपर्यंत ज्यांच्यावर टीका केली, आज त्यांना सोबत घेऊन सन्मान द्यावा लागतोय. पंकजा मुंडेंना वेगवेगळ्या मुद्द्यांवर आपली परखड भूमिका मांडायला आवडतं, पण पक्षाच्या चौकटी बाहेर त्यांना जाता येत नाही. त्यामुळे पंकजा मुंडेंसारख्या बेधडक नेत्याची घुसमट होणं स्वाभाविक मानलं जातं. दुसरं महत्वाचं कारण म्हणजे पक्षांतर्गत किंवा महायुती सरकारमध्ये त्यांना मिळत असलेलं स्थान. कारण यापूर्वीच्या फडणवीस सरकारमध्ये पंकजा मुंडेंकडे महत्वाची आणि वजनदार खाती होती, पण यावेळी पशुसंवर्धन सारखं दुय्यम दर्जाचं खातं त्यांच्या वाट्याला आलंय, ज्यांचं एकूण वार्षिक बजेट केवळ 360 कोटी रुपये आहे. त्यांच्याकडे असलेल्या पर्यावरण खात्याची ही अशीच परिस्थिती आहे. पण पंकजा मुंडे यांचा जनसंपर्क मोठा आहे, लोकांना त्यांच्याकडून अपेक्षाही भरपूर आहे, पण या खात्यामार्फत लोकांच्या अपेक्षा पूर्ण करू शकत नसल्याने त्यांचे हात बांधले गेले की काय, आता असा प्रश्न निर्माण होतोय. त्यामुळे देखील पंकजा मुंडे आपल्या राजकीय निवृत्तीची भाषा बोलल्या असाव्यात, अशा चर्चा आहे. आता तिसरं आणि महत्वाचं कारण म्हणजे राजकारणातील महिलांची भूमिका आणि महिलांवर होत असलेली खालच्या दर्जाची टीका. राजकारणात आजही महिलांना दुय्यम स्थान दिलं जातं. संविधानाने समानतेचा अधिकार दिला असला तरी स्त्री पुरुष भेदाचं राजकारण अजूनही सुरूच आहे आणि त्यात अधिक त्रास मलाच सहन करावा लागतो, अशा शब्दात पंकजा मुंडेंनी आपला खंत व्यक्त केलाय. याशिवाय महाराष्ट्रातलं राजकारण जसं दूषित झालंय, तसं महिला नेत्यांवरील टीकेचा स्तरही घसरत चाललाय. नुकतीच उत्तर महाराष्ट्रातील भाजप नेते विजय चौधरी आणि माजी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांच्यातील एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती, ज्यात पंकजा मुंडेंचा संदर्भ आला होता. पंकजा एवढी ज्युनियर आहे, पण मोठ्या बापाची मुलगी आहे, असं वक्तव्य त्या ऑडिओ क्लिपमध्ये भागवत कराड यांनी केलं होतं. पंकजा मुंडेंना पर्याय म्हणून कराड यांनाच ओबीसी समाजामध्ये उभं करण्याचा देवेंद्र फडणवीस यांचा प्लॅन होता, जो सक्सेस झाला नाही, अशी ही चर्चा वेगवेगळी होत आहे. याशिवाय सोशल मीडियावर पंकजा मुंडेंना सातत्याने टार्गेट केलं जातं, त्यांच्यावर आक्षेपार्ह भाषा टीका केली जाते, त्यांच्या खासगी आयुष्यावर देखील बोललं जातं. एक महिला राजकारणी म्हणून त्या ट्रोलिंगच्या सॉफ्ट टार्गेट असतात
आणि म्हणूनच राजकीय संन्यास घेण्याची जी भावना त्यांच्या मनात निर्माण झालीये ती स्वाभाविक असल्याचं बोललं जात आहे. बाकी राजकारणातून रिटायर व्हावंसं वाटतंय असं त्या का म्हणताय, याचं चौथं कारण म्हणजे बीड जिल्ह्यातील बदललेली सामाजिक परिस्थिती आणि कुरघोडीचं राजकारण. 2024च्या लोकसभा निवडणुकीपासूनच बीड जिल्ह्यात मराठा आणि ओबीसी या दोन समाजांमध्ये मोठी दरी निर्माण झालीये. बीडमध्ये घडलेल्या कोणत्याही घटनेला जातीत रंग दिला जातो. महायुती किंवा भाजप पक्षांतर्गत देखील बीड जिल्ह्यामध्ये गट तट पाहायला मिळतात. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रकाश सोळंके असो किंवा विजयसिंग पंडित असो की मग भाजपाचे सुरेश धस, विधानसभा निवडणुकीत यांना निवडून आणण्यासाठी पंकजा मुंडेंनी प्रचार सभा घेतल्या, पण मेहनत करूनही नंतर त्यांच्यावरच गंभीर आरोप करण्यात आले. पुढे केस तालुक्यातील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याकांडानंतर तर जिल्ह्यातील परिस्थिती आणखीनच चिघळली. आपल्या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हावं ही पंकजा मुंडेंची प्रचंड इच्छा होती, पण बदललेल्या राजकीय आणि सामाजिक समीकरणांमुळे त्यांना ती संधी मिळाली नाही. त्यांना जालना जिल्ह्याचे पालकमंत्री पद देण्यात आलं. आपल्या लोकांसाठी बरंच काही करण्याची इच्छा असूनही त्या काही करू शकत नाही अशी भावना त्यांच्या मनात निर्माण होतीये आणि म्हणूनच या सगळ्या कारणांमुळे आपल्या राजकीय एक्झिटचा विचार करताय. काल परवा त्यांनी तसं थेट बोलूनही दाखवलं, पण त्यांच्या या वक्तव्यामुळे नाराज झालेल्या कार्यकर्त्यांना आणि लोकांना धीर देताना त्या असंही म्हणाल्या की आपल्या वेगवेगळ्या सभांमध्ये उपस्थित असलेल्या नागरिकांचा उत्साह पाहून नवी प्रेरणा मिळते, कारण ही लाल दिव्याची गाडी माझ्यासाठी नाही तर तुमचा विश्वास करण्यासाठी आहे. त्यामुळे येत्या काळात पंकजा मुंडे खरंच राजकारणातून निवृत्ती घेतील की मग वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत आणि वेळ प्रसंगी पक्षांतर्गत संघर्ष करूनही राजकारणात सक्रिय राहतील ते पाहणं आता महत्वाचं असेल. बाकी पंकजा मुंडेंना राजकारणातून रिटायर्ड का व्हावंसं वाटतंय यावरच्या तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा.